आज पौर्णिमा असल्यामुळं सर्व देव घासून पुसून घेतलेले आहेत. पहिल्यांदा घासून वगैरे घेते आणि नंतर मग मी अभिषेक इथं करत असते. तर आज पौर्णिमा आहे ना, म्हणताना मग मी अशा पद्धतीने ना सर्व देवांचा अभिषेक करून घेणार आहे. रोज काय अभिषेक करायचा होत नाही, तर म्हटलं चला आज पौर्णिमा आहे, तांदूळ वगैरे बदलायचा आहे, कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी आहे ना मग मी छान असं आज देवांना अभिषेक करत आहे. व्हॉइस ओव्हर देत आहे, कारण की मी प्रत्येक देवांना ज्यावेळी अभिषेक घालते त्यावेळी त्या देवांचं नामस्मरण करत असते. त्यासाठी तर पहिल्यांदा म्हणलं सुपारीला आपण अभिषेक घालून घेऊया. तर अशा पद्धतीनं घेतलेला आहे. आणि आज अभिषेक घालण्यासाठी माझ्याकडे फक्त दूध आणि पाणीच आहे, दही नव्हतं. तूप आहे, त्याचबरोबर मध आहे, पण दही आणायचं मी विसरून गेलेले होते. त्यासाठी असं अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ कापडाने ना हे देव पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला धूप दीप अगरबत्ती असं मी लावत असते. तर कलश स्थापना म्हणजे काय, तांब्या वगैरे सगळा घासायचा आणि ठेवायचा. आणि मला एक जणांनी सांगितलं होतं की त्याला एक धागा असतो बघा, जो आपण हातात बांधतो ना, तो कलशाला बांधायचा असतो आणि नारळाला पण बांधायचा असतो. पण सध्या तरी माझ्याकडं तो काय अवेलेबल नाही आहे. ज्या दिवशी संकष्टी असते ना त्या दिवशी पुन्हा एकदा मी कलश व्यवस्थित घासून वगैरे तो दोरा पण मी गावातनं आणते आणि कलशाला बांधते. तर असं जे काही माहीत नसतं ना, असं माझे व्हिडिओ कोण कोण बघतं, जे जवळचे आहेत ते फोन करून सांगतात, मैत्रिणी सांगतात. आणि तुम्ही पण कमेंटमधनं सांगत जावा की माझं काहीतरी राहतंय का. बघा, जन्मताच कोण शिकून आलेलं नसते. तुम्ही कमेंटद्वारे पण मला जरी काही सांगितले ना तर ते मी नक्की सुधारणा करून घेईन. माझ्या मते मी थोडं जितकं मला माहीत आहे ना तितकं मी सर्व देवांचं करतच असते. पण जरी काही चुकून माकून राहिलं तर मला असं छान सांगत जावा, मी ते करत जाईन. आणि आता संकष्टीला पण मी गणपतीचा अभिषेक घालून घेणार आहे. तोही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर अशा पद्धतीने ना अभिषेक तेन घातला ना तर खूप छान मनाला प्रसन्न असं वाटतं. तर संकष्टी दिवशी मी दही, तूप, त्याचबरोबर मध, साखर, दूध असं सर्व व्यवस्थित पंचामृत करून मग त्या दिवशी गणपती बाप्पांना छान असा अभिषेक पण करणार आहे. कारण की आज तसं मला पंचामृत सर्व नाही करता आलं, त्यासाठी मग म्हटलं संकष्टी दिवशी तर आपण ते केलं पाहिजे. तर पौर्णिमा पण होती, म्हटलं चला तांदूळ खूप दिवस झालं बदलले नाही, त्यासाठी मग मी आजच्या दिवशी तांदूळ पण बदललेले आहेत. तर मी शुक्रवार मंगळवारच असं ठरवलेला असतो तांदूळ बदलण्यासाठी, पण तुम्हाला म्हणते ना मी मला काहीतरी काम आहे, त्यामुळं माझं थोडंफार दुर्लक्ष होत आहे घरामध्ये खरं सांगायला गेलं तर. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ पण वेळच्या वेळी येत नाही आहेत. आणि अशा पद्धतीनं बघा मी अभिषेक करून घेत आहे. आणि ते जे काढलेले जे तांदूळ आहेत ते मी पक्ष्यांना खायला ठेवते गच्चीवरती नेऊन. तर तुम्ही सर्वजण म्हणणार असं हिला काय काम आहे बरं. तर बघा, काही समाजामध्ये चांगली पण लोक असतात, काही खराब पण लोक असतात. त्यामुळं मग मी आत्ता सध्या सगळं काही शेअर करू शकत नाही. थोडं मला टाईम द्या, वेळ आली की मी तुमच्याबरोबर नक्कीच सगळं शेअर करणार आहे. तर कशामुळं मला वेळ होतोय व्हिडिओ टाकायला किंवा मी का टाकत नाही आहे व्हिडिओ, कशी माझ्या पाठीमागं धावपळ आहे ते नक्कीच एका व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर छान अशी रांगोळी काढून घेतली, धूप दीप लावलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता. आणि झाडाला छान अशी फुलं आलेली होती, तर तीच आता मी इथं देवांना वाहिलेली आहेत. मला काही गावात जाणं झालं नाही, आणताही आलं नाही, पण खूप सारी अशी फुलं निघालेली होती. जेवढी निघाली तेवढी देवांना वाहिलेली आहेत. एक फूल जरी असलं तरी आपली पूजा देव मान्यच करत असतात. तर अशा पद्धतीनं छान अशी पूजा झालेली आहे पौर्णिमेची. नवीन वर्षाची पहिली पौर्णिमेची पूजा अशा पद्धतीनं मी केलेली आहे. त्याचबरोबर मी उंबऱ्याला हळदीचे लेपन पण केलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आणि साईडला मी रांगोळीचे स्वस्तिक काढलेले आहेत आणि मध्ये जे आहे ते मी पेंटिंग केलेलं आहे छान. त्यानंतर चहा उकळून घेतला आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर एक छान अशी रेसिपी आपण शेअर करूया. खूप दिवस झालं मी ही केली नाही, कारण की वटाणे तेन आता ह्या सीझनमध्येच येतात ना, गाजर तेन. तर चला म्हटलं आता सगळंच आणलेलं आहे
तर आपण करून घेऊया. तर पाण्यामध्ये बघा सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकली, जेणेकरून आपल्या भाज्यांचा कलर अजिबात बदलत नाही आणि जे फ्लावर आहेत ना ते पण असे काळपट पिवळे होत नाहीत. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं, थोडेसे एक मूठभर काजू तळून घेतले. जर तुमच्याकडं नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकताय. मी लाडू बनवण्यासाठी काजू बदाम सर्व घेऊन आलेले होते, पण अजून तरी काही लाडू वगैरे बनवले नाहीत. पण ज्यांच्याकडं अवेलेबलच नाहीच त्यांनी नाही टाकले तरी पण आपली भाजी खूप छान अशी होणार आहे. अर्धा चमचा जिरे टाकले, कांदा टोमॅटो टाकलं. तर कांदा मी 2 कट करून घेतलेला आहेत आणि लहान एक टोमॅटो. छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि बघा गॅसवरती सगळीकडे उडायला नको म्हणून मी त्याच्यामध्ये हळद टाकून त्याला परतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर बेसिक मसाले, कांदा लसूण चटणी आणि काश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला असं पण टाकलेलं आहे. तर 2 पद्धतीचे कांदा लसूण चटणी माझ्याकडे आहेत, त्या दोन्ही पण मी टाकलेल्या आहेत. व इथं मी आहे ना जे मोठे खडे मसाले जे असतात ना ते मिक्सरला एकदम बारीक असे करून घेतलेले होते, ते मी 1 चमचा टाकले. त्यामुळे आहे ना भाजी खूप छान अशी होते. आणि जो मी मसाला तयार करून ठेवते त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे, वाटलंच मी इथं वरती तुम्हाला देईन. तर ती पण बनवून ठेवलेली होती, तर ती टाकली. त्याच्यानंतर ती थोडीशी परतून घेतली आणि 1 चमचा इथं मी बेसन टाकलेलं आहे, जेणेकरून आहे ना आपल्या भाजीला बाइंडिंग छान येते, असं पाणी वेगळं वगैरे जास्त दिसत नाही. आणि ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या ना त्या छान अशा गाळून पण घेतलेल्या आहेत आणि पाणी साईडला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा ह्या भाज्या परतल्या गेल्या पाहिजेत आणि त्याला सगळीकडून असा मसाला लागला का नाही कोटिंग छान येते. तर गरम पाणी ओतलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आपल्याला जितकी पातळ थिक भाजी पाहिजे आपण तेवढं पाणी वाढवायचं. आणि ही कसं मिक्स भाजी असल्यामुळं आहे ना ही नंतर थंड झाल्यावर घट्टच होते, त्यासाठी आणखीन थोडंसं मी इथं पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला छान असं उकळी पण काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची. आपल्या मसाल्यामध्ये तर कोथिंबीर असतेच, पण माझ्याकडे आज एक्स्ट्रा पण कोथिंबीर होती, तर म्हटलं चला वरतून टाकून देऊया. आता ह्याला मी छान शिजण्यासाठी ठेवून देते. तर छान अशी इथं शिजलेली पण आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि थंड झाल्यावर पण कशी दिसते ते पण तुम्हाला दाखवते. तर ही गरममध्येच मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथं पाहू शकताय चपात्या भाजी झालेली आहे आणि आता मी भाजी वाटीमध्ये काढताना तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं आपली भाजी झालेली आहे. जास्त घट्ट केली ना मग ती आपल्या दोघा तिघांना पुरत नाही, त्यामुळे थोडंसं नकळत ह्याला मी इथं रस्सा केलेला आहे, जेणेकरून तो भातावरही आपल्याला खाता येईल. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व अजून आपला नवीन कोण व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीनं मी ताट बनवलेलं आहे आराध्यासाठी. पहिल्यांदा म्हणले आराध्या मला खूप भूक लागलेली आहे मम्मी, तर चला म्हणलं तिला आधी जेवायला देऊया. नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर परवा दिवशीच्या व्हिडिओला तुम्ही छान अशा कमेंट केल्या, छान असं लाईक केलं, त्यासाठी खरंच मनापासून खूपच तुमची आभारी आहे. असं छान छान कमेंट करत चला, लाईक करत चला, त्यामुळं माझं पण प्रोत्साहन वाढतं आणि मला पण व्हिडिओ टाकायला खूप असं छान वाटतं. तर बघा काही कारणास्तव माझे व्हिडिओ खरंच लेट येत आहेत. जरी मी किती ठरवलं की मी रोज व्हिडिओ टाकावा तर माझ्याकडून ते शक्य नाही आहे, कारण की काहीतरी काम आहे, ते तुम्हाला मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण तुम्ही मला सगळे माझे ताई दादा मावशी समजून घ्याल आणि छान आत्ता जसा सपोर्ट करताय तसा पुढेही सपोर्ट कराल ह्याची मी अपेक्षा करते. आणि आजचा व्हिडिओ छोटाच होता, कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.